नशिराबाद येथील नगरपंचायत निवडणुकीमध्ये चक्क 77 वर्षाच्या आजीबाई या ठिकाणी नगरसेवकपदी विजयी झालेल्या आहेत आणि या आजीबाईची जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये एकच चर्चा रंगलेली आहे. ना पायात चप्पल ना हातात काठी असा दमदार रुबाब असलेली आजीबाई तुम्ही दृश्यांमध्ये बघता आहेत की या आजीबाईने या ठिकाणी 77व्या वर्षी आपल्या वयाच्या या ठिकाणी निवडणूक लढवली. दिवस रात्र प्रचार केला आणि त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरसेवकपदी या ठिकाणी विजय झालेले आहेत. भाजपकडून त्यांनी ही निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्यानंतर आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांचा कसा आनंद आहे. काय सांगणार आजीबाई, तुम्ही चक्क 77व्या वर्षी या ठिकाणी निवडणूक लढवली. तरुणांना लाजवेल असा तुमचा उत्साह आहे आणि तुम्ही निवडून सुद्धा आलेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला? हं. कसं वाटतंय तुम्हाला? मला योग्य वाटतंय, आनंद आनंद वाटतंय हम्म. की या वयामध्ये उमेदवारी करायला संधी मिळाली तुम्हाला. या वयात संधी मिळाली. त्यांच्यावर मी सगळे काम करणार आहे, सगळ्यावर लक्ष ठेवणार आहे आणि सगळ्याची इच्छा पुरी करणार आहे. निवडणूक म्हटली आजीबाई की प्रचार असतो, दिवसभर फिरावं लागतं, लोकांच्या घरांपर्यंत पोहोचावं लागतं. त्यावेळेस कशा पद्धतीचा तुमचा दिवस होता? चांगला होता, आनंदी टणटणीत होता, सरळ होती. सगळ्यांना भेटून भाटून सगळ्यांना नमस्कार करून मी प्रचार केला दादा. अच्छा, तेव्हा काही त्रास वगैरे झाला काहीच तुम्हाला? त्रास नाही झाला मला, अजूनपर्यंत त्रास नाहीये. मी एकदम टणटण आहे. आणि तुम्ही नगरसेवक झालाय, कसा आनंद वाटतोय? एकदम आनंद वाटतोय, खुशी वाटते. माझ्या मुलांनी माझी इच्छा पूर्ण केली, सर्व मुलांनी. त्यांना शुभ आशीर्वाद देऊन मी नमस्कार करते. तुमची आशीर्वाद देते. तुमची इच्छा होती का नगरसेवक व्हायची? माझीच इच्छा होती म्हणून त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढली? पहिल्यांदाच निवडणूक पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढली नाही? पहिल्यांदाच. आतापर्यंत कुठलीच निवडणूक लढली नाही नव्हती? नाही नाही, काहीच नाही केलं. पहिलीच निवडणूक लढली आणि तुम्ही नगरसेवक झाले. हो कसा आनंद वाटतोय? एकदम आनंद उत्सव वाटतोय. बरं, पक्षाचे पदाधिकारी पण होते, तुम्हाला हे जे पक्षाचं चिन्ह, पक्षाचे नेते, ह्या माहिती आहेत का काही गोष्टी तुम्हाला? तुम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढली असं काही माहिती आहे का तुम्हाला? मोदी साहेबांच्या चिन्हावर मी निवडणूक लढली. अच्छा, आणि त्याच्यावर तुम्ही जिंकून आले? त्याच्यावर मी जिंकून आली. माझ्या सर्व सहभागी गावातल्या माझ्या मुलांचे व नातवांचे मित्रमंडळी व माझे सर्व बंधू भाऊ, गावातील सर्व सगळ्या जातीच्या पद्धतच्या लोकांनी मला निवडून आणलं. त्याबद्दल मी त्यांची फार आभारी आहे. काम पण करावं लागणार आहे काम लोकांचे. पण करीन मी. लोकांना शब्द दिला. माझे मुलं आहेत ना माझ्या पाठीशी काम करायला. मी हुकूम करीन ते काम करतील. तर आजीबाईच्या कुटुंबातले त्यांचे नातू सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की या आजीबाईला उमेदवारी देण्यासंदर्भातला निर्णय कसा झाला होता. आजीबाईची ही आजीबाई बोलल्या की ती माझी इच्छा होती शेवटची की ती पूर्ण केली. नेमकं काय ठरलं होतं का? सर्वप्रथम तर आम्ही सर्वप्रथम आम्ही भाजप आणि शिवसेना या शिंदे गटाचे मी पहिले सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला जी संधी दिली. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला संधी दिली भाजपाने, जेव्हा आम्ही भाजपाकडून जेव्हा तिकीट आम्हाला घोषित झालं, तेव्हा आमचा कल आमच्या काकूंकडे होता की बुवा आमचं तिकीट आम्हाला काकूंनाच द्यायचं होतं. पण आजीची आमची इच्छा होती की बुवा आम्हाला नगरसेविका बनायचंय. मग ते आम्ही ड्रॉप केलं तिकीट. मग आम्ही पदाधिकाऱ्यांकडे विनंती केली, भाजपाच्या सर्व पदाधिकारी असतील त्यांच्याकडे विनंती केली आणि आजीची आम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी घरामध्ये निर्णय घेतला. कारण की आमच्या घरामध्ये एखादी व्यक्तीने जर का निर्णय घेतला तो आम्ही पूर्ण करतो. आणि मग आम्ही आजीला निवडणुकीसाठी उभं केलं. पण आजी जेव्हा निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या तेव्हा आजी आमच्या 4 पावलं पुढे चालायची. म्हणजे एवढा उत्साह आजीच्या अंगामध्ये दिसत होता. जरी वय 77 असलं तरी आजीचं काम करण्याची जी पद्धत राहणार आहे हे तारुण्यपणाला लाजवणारी पद्धत राहणार आहे. आणि आजीला देखील आम्ही हे गिफ्ट दिलेलं आहे. तसेच नरेंद्र मोदी साहेबांचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे, गिरीश महाजन यांचे, गुलाबराव पाटील असतील यांचे सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आणि आमच्या नशिराबाद गावातील जे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय श्री लालचंद काका पाटील, आदरणीय श्री योगेशजी पाटील सर, कीर्तिकांत चौबे असतील, किरण दादा असतील, जेवढे भाजप शिवसेना गटाचे पंकज महाजन असतील, विकास पाटील असतील, यांचे सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तर अशा पद्धतीने ह्या आजीबाईची निवडणूक लढवण्याची शेवटची इच्छा होती. 77 वर्ष वय झालं मात्र एकही निवडणूक त्यांनी लढवली नाही आणि तिची इच्छा जी आहे कुटुंबियांनी पूर्ण केली. घरातल्या सुनबाईला तिकीट मिळणार होतं मात्र सुनबाईने तिकीट नाकारलं आणि आपल्या सासू ज्या आहेत त्यांच्यासाठी त्या या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी उमेदवारी दिली. त्या उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी या 77 वर्षाच्या आजीबाईने या ठिकाणी पहिलीच निवडणूक लढवलेली ती सुद्धा जिंकली आहे. आणि या 77 वर्षाच्या आजीबाईची जी आहे
या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच चर्चा रंगलेली आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.